तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातल्या खोपड बस स्टँडवर आणि इथूनच आपल्या जर्नी असणार आहे ठाणे ते रावेर वाया अमळनेर मार्गे। तसा ठाणेवरून 2 शेड्यूल सुटतो, रावेरसाठी एक अमळनेर मार्गे आणि दुसरा म्हणजे जळगाव मार्गे। ठाणे रावेर अमळनेर मार्गे टोटल आपल्याला अंतर पडणार आहे ते 500 ते 550 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। मला वाटतं जवळजवळ 12 तासाचा प्रवास होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त। खरं तर आपल्याला ही गाडी जी पकडायची होती रावेरवाली ती कल्याणवरून पकडायची होती। कल्याणला उतरलो होतो रात्री 2 वाजता, तर 2 ते 4च्या दरम्यान कल्याणची गाडी नाही मिळाली, त्यामुळे म्हणलं ठाणेवरून आता बनवूया आपण। ठाणेमधून आपले 3 ब्लॉक कंप्लीट झालेले, ठाणे अकोला, पंढरपूर ठाणे CNG बसचा आणि त्याच्यानंतर ठाणे बेळगाव असे टोटल 3 ब्लॉक कंप्लीट झालेले आहेत। आणि आता 4था ब्लॉक म्हणजे ठाणे रावेर। आपण जी बस पकडलेली आहे अमळनेर मार्गे ती बरोबर 7:45ची बस आहे। आपली गाडी ज्या जिल्ह्यातून जाणार आहे ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव या 4 जिल्ह्यातून आपली बस जाते। अरे बापरे, पुसद मुंबईला गाडी पहा कुठली टाकली, MH40 AQ 6175। ज्यावेळेस आपल्याला पुसद आगाराचा ब्लॉक करायचा होता त्यावेळेस याच गाडीने प्रवास करायचा होता, पण त्यावेळेस ती गाडी मिळाली नाही। पण असो, पण ब्लॉग झाला एक नंबर। बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। तर मित्रांनो, रावेर जाण्यासाठी पलाट क्रमांक 4ला बसेस लागतात। पाहू शकता जळगाव, धुळे, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, नंदुरबार, चोपडा या रोडवर बस कोणते पाहू शकता। लेजंडरी बस आहे माझ्या पाठीमागे। काही दिवसात या बसेस पण स्क्रॅप होऊन जातील। लेजंडरी बस, फुल मेटल बॉडी। गाडीचा मार्ग पाहतो मी ठाणे, नाशिक, मालेगाव, धुळे, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर। तर आपल्या बसची जी केबिन आहे ती अशोक लेलँड कंपनीची केबिन आहे, एकदम ओल्ड मॉडेल। BS3 का कुठली गाडी आहे, मॉडेल कोणता आहे? BS3, BS4 मॉडेल। या गाड्या तुम्हाला पाहायला भेटणार नाही परत भविष्यात कधी, तर या गाडीचा आपण आनंद घेऊया मस्तपैकी। नव्या गाड्या काही तुम्हाला प्रवास बघायला मिळेल, पण जुन्या गाड्या या गाडीचा आपण ब्लॉक करूया। काय म्हणतात दादा, या गाडीचा ब्लॉक झाला पाहिजे? या गाडीचं आता ब्लॉक केलं तर काही टेन्शन नाही, कारण की आता तिथं वयनुसार बरोबर झालेले ब्लॉक कमी राहील। मला या गाडीची केबिन एक नंबर आवडली, कारण बाकीची जी गाडी आली नवीन BS6 एवढं काही केबिन खास नाही। दादा म्हणतात की एक नवी गाडी ती रावेरला गेली आणि दुसरी जी गाडी आहे ती जुनी गाडी आहे। तर या बसचा आनंद घेऊया आपण। ब्रेक सेटिंग कर ना। तर मित्रांनो, आपली बस आली आहे भिवंडी बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी 8:38 झालेले आहेत आणि या ब्लॉकमध्ये तुम्हाला 2 गाड्यांची झलक पाहायला मिळणार आहे। एक नव्या गाडीची आणि दुसरी म्हणजे आपण करतोय तो प्रवास शहापूरपर्यंत, तो म्हणजे जुन्या गाडीची। कोणती गाडी बेस्ट आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा। ओल्ड इज गोल्ड इज बेटर, बट काळानुसार बदलावं लागते।
तर आपली बस थांबलेली आहे शहापूर बस डेपो. या ठिकाणी डिझेल भरायचं काम चालू आहे. ठाणे अकोल्याच्या रोडवर पण आपण इथेच डिझेल भरले होते त्या गाडीचं. बरोबर या ठिकाणी जी आपली बस पोहोचलेली आहे ती 9:15 वाजता. गाडीला फायरिंग तर खतरनाक आहे. गाडीचे जे पार्ट निघलेत ना एकदम खुळखुळा. तर मित्रांनो मला सांगा, या गाड्यांना मेंटेनन्स कमी आहे की नव्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आहे? बरोबर 10 वाजता आपली बस थांबलेली आहे हॉटेल दुर्गा डायमंड शहापूरच्या पुढे. इथे जेवणासाठी थांबा झालेला आहे. पाहू शकता बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो या गाडीचा तुम्हाला प्रवास कसा वाटला शहापूर पर्यंत? आता इथून पुढे जो जर्नी पाहायला मिळणार आहे तो BS6 गाडीचा. चला तर मग सरप्राईज. पहिल्या बसचा तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे, त्याची माहिती पण सांगितलेली आहे. ड्रायव्हर दादांनी बोलले होते की जी रावेरला बस पोहोचणार आहे रात्री 10च्या दरम्यान पोहोचणार आहे ती गाडी. खूप लेट पोहोचते ती गाडी. आपण जी दुसरी बस पकडलेली आहे तर पाहू शकता कल्याण विठ्ठलवाडी आगारच्या बसनं आपण प्रवास करतोय रावेर पर्यंत. गाडीचा मार्ग तसा सेम आहे. गाडी नंबर MS14 LX 4033. तर या गाडीचा इथे पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 8:30 वाजता. या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला आहे 2 गाड्यांचा माहितीसह प्रवास. या बसनं आपल्याला प्रवासाचा अनुभव कम्फर्ट होणार आहे. कल्याणवाली जी बस आहे ती रावेरला बरोबर 6:30 वाजता पोहोचते संध्याकाळी. तर इथे नाश्त्याला सेम पॉइंट आहे. इथेच आपली गाडी थांबलेली आहे शहापूरच्या पुढे. तर या ठिकाणच्या बसेस आलेले आहेत. इथे पहिली आपली बस, दुसरी बस आहे इथे कल्याण नावी, कल्याण यावल बस. अजून एक ओएस्टर बस ठाणे शेगाव. या बसचा पण बऱ्याच जणांनी कमेंट केली होती. तर या बसचा ब्लॉग येण्याची शक्यता आहे. त्याच्या बाजूला माइलस्टील बस वाशी चोपडा आगाराची. आणि सगळ्यात शेवटी इलेक्ट्रिक शिवाई बोरिवली नाशिकच्या रूटवर. शिवाई बसच्या पाठीमागे अजून एक बस मुंबई नाशिक धुळे. कॅपिटल ऑफ वाईन म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे नाशिक. संत्रा आणि द्राक्षाचं उत्पादन असल्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात वाईन इंडस्ट्री. या ठिकाणी आपली जी बस पोहोचलेली आहे बरोबर 10:30 वाजता. नाशिक जिल्ह्याला लागणारी ज्या जिल्ह्यांची सीमा आहे पालघर, ठाणे, नगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे या 6 जिल्ह्यांची सीमा लागते नाशिक जिल्ह्याला. नाशिकमध्ये धार्मिक स्थळ बघायचे झाले तर इथून 30 किलोमीटर अंतरावर असणारा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर सप्तशृंगी गडावरचं सप्तशृंगी मंदिर. अजून असे बरेच पॉइंट आहेत नाशिकमध्ये. तुम्ही कधी आले तर एकदा व्हिजिट करा. बाकीच्या पॉइंटला पण बघण्यासारखं बरेच काही असे पॉइंट आहेत नाशिकमध्ये. पाचचा जो बेनिफिट आहे 2 गाड्यांमध्ये प्रवास झालेला आहे आपला आतापर्यंत. या गाडीमध्ये मी प्रवास केलेला आहे ठाणे ते शेगाव. त्याच्यानंतर आता या गाडीत आपण बसणार आहे नाशिक पासून. पास काढला तर असा फायदा होतो. आणि आतापर्यंत आपण जो अंतर पार केलेला आहे ठाणे पासून बघायचं झालं तर 150 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास झालेला आहे नाशिक पर्यंत. कल्याणवरून बघायचं झालं तर जवळपास 140 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटरचा फरक आहे. जास्त काय फरक दिसणार नाही. 1 तासाचा फरक आहे. चला मित्रांनो आता बस आलते आपली नाशिकवरून रवाना होते मालेगावसाठी. तर फायनली आपली बस निघली आहे इथून. त्याच्याबरोबर ही पण बस रवाना होते मालेगावला. आणि मालेगाव नंतर या बसचा रूट चेंज आहे. नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणतीही गाडी जरी आली फलटला तर ती हमखास फुल पॅकच राहते. आता गाडीमध्ये गर्दी पाहू शकता. स्टँडिंग प्रवासी घेतले नाही तिथं पण गाडी हमखास फुल आहे पाहू शकता. तर एवढी बस भरलेली आहे.
मालेगाव बस स्टँड. तर या ठिकाणी आपली बस पोहोचली 12:45 बसेसची रांग असल्यामुळे आपली बस पाठीमागे इथे लागलेली आहे, का तर बस लावायला जागा नाही इकडे. आणि या ठिकाणी बसेस पाहू शकता किती आहे. इकडे एमपीची एक गाडी आहे, पुणे से इंदोर. मालेगाव ते धुळेचं जे अंतर राहिले जवळपास 50 किलोमीटरचं अंतर राहिलेले. मालेगावचं पासिंग बघायचं झालं तर MH41. मालेगावला रावेर कल्याण गाडीचा संगम झालेला आहे. इथे आपली गाडी कल्याणहून रावेरला चालली, दुसरी गाडी रावेर कल्याण, रावेर वरून कल्याणला आली गाडी. कल्याण रावेर असो किंवा रावेर कल्याण असो, दोन्ही गाड्या फुल पॅक आहेत. इथे पाण्याची सुविधा पण आहे. मी बऱ्याच दिवसातून बघतो इथे पाणी विनामूल्य, इथे पाण्याची सुविधा केलेली आहे. आणि थोडासा घाण वाटतो. स्वच्छ मालेगाव, सुंदर मालेगाव, हे आपलं मालेगाव. वन साइड फक्त इकडचे फलाट आहेत ते खूप घाण झाले. इथून पुढे पहा मालेगाव बस स्टँडचा हा परिसर आहे. जवळजवळ 1:15 वाजताचे दृश्य. जेवढे पण फलाटला बसेस लागलेले आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. इथे आपली बस कल्याण रावेर, मालेगाव पाचोरा, नाशिक शिरपूर गाडी, वाडा यावल, मालेगाव पाचोरा, भुसावळ पालघर, रावेर वरून आलेली गाडी रावेर कल्याण. सगळ्यात शेवटची गाडी दोंडाईचा नाशिक. खानदेश विभागातल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहे. MH18 बरोबर या ठिकाणी जी बस पोहोचली ती 2:13. आपण ज्या लोकेशनला आलोय धुळे बस स्टँडला चिटकूनच हे ग्राउंड आहे. या ग्राउंड मध्ये सर्व एसटी आलेले आहेत. पाहू शकता इथे सगळा मोकळा एरिया दिलेला आहे बसेस लावण्यासाठी. धुळ्याला आलं की धूळ हा शब्द मला वाटतं त्याच्यावरच पडला असणार, का तर धूळ मारणाची उडायला लागली इकडे. धुळे बस स्टँडच्या आवारातले ते ग्राउंड आहेत, जसे ग्राउंड आहेत त्या ग्राउंडचं कॉन्क्रीट बांधकाम होते. बघा मित्रांनो, धुळे म्हणलं की गाडी थांबवायचं ठिकाण नवं. या शहरात जीप जळवणारी मिसळ आहे, गड किल्ल्यांचा इतिहास आहे आणि तुमचं पोट भरलं तरी मन भरायचं नाही, असं खानदेशी प्रेम आहे. तुम्हाला माहित असेल खानदेश मध्ये एंट्री मारताना जी चेंज होती ती म्हणजे बोलीभाषा. इकडची बोलीभाषा थोडीशी वेगळी आहे. मराठी, खानदेशी, अहिराणी आणि थोडीफार हिंदी मिश्रण अशी बोलीभाषा आपल्याला इकडे ऐकायला मिळते. मरणाची धूळ उडते, त्यात मध्ये गाड्यांची गर्दी, प्रवाशांची तुडुंब गर्दी. जी जागा दिली ती जागा पण अक्षरशः बस लावायला कमी पडते. विचार करू शकता तुम्ही केवढे बसेस आलेले आहेत तिथे. आणि प्रवाशांची गर्दी पाहत जशी काय जत्रा भरली आहे. इकडे तुम्हाला बसेसची ओळख करून देतो. आता बसेसची ओळख करणं थोडंसं मुश्किल आहे, तरी पण ट्राय करतो मी बसेसची ओळख करून द्यायचा. इथे आपली बस कल्याण रावेर, वाडा यावल आणि लोकल गाडी. पलीकडची भरणपूर नाशिक गाडी आहे. धुळे मासाळे शेवटची बस शिरपूर अलिबाग. धुळ्यामध्ये उन्हाळ्याचे टेम्परेचर बघायचे झाले तर 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. धुळ्यानंतर तुम्हाला वेगळा काहीतरी प्रवास पाहायला मिळणार आहे, जे आपण 1.5-2 वर्षापूर्वी केला होता. त्याच्यानंतर आता आपण त्या रूटने चाललेलो आहे. पाहू शकता धुळेनंतर अमळनेर, चोपडा, यावल, रावेर. रूट थोडासा युनिक आहे आणि या रूटवर थोडासा भार देणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ कसा वाढवता येईल आणि तुम्हाला या रूटवरची बरीच गावं पाहायला मिळतील. धुळेनंतर जी गर्दी झाली ना, बस अक्षरशः फुल पॅक आहे. तर मित्रांनो, आपली गाडी रवाना होते अमळनेरसाठी. अमळनेरचं जे डिस्टन्स आहे ते जवळपास 38 किलोमीटरचं अंतर दाखवते. धुळे ते अमळनेर जाऊया. आता बघूया अमळनेरचं बस स्टँड बऱ्याच दिवसापासून बघितलं नाही, तर बघूया कसं आहे ते.
उतारते होते खाली तो म्हणे मी गाडी नाही आला लोक काय म्हणे मुळे उतरत्या गाडी आला तर उतरतात तिकडे पाय पण नाही घेऊ गाडी उभी ना दाबायची नाही लई दाबे थोडी माहिती होतं गाडी इकडे पूर आली आणि उतरायचं या गाडी मग तिला ना पट्टा बनेल BRT बरोबर आहे बरोबर BRTचा बाहेर गाडी थांबत नाही धुळेपासून 30 किलोमीटर अंतर काढत आपण पोहोचलेलो आहे अमळनेर बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 3:20 झालेले आहेत आणि अमळनेर बस स्टँडला तब्बल 1.5 ते 2 वर्षातून आलो इकडे. आणि हा जळगाव जिल्ह्यातला अमळनेर बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही. टोटल 8 फलाट क्रमांक असलेलं हे बस स्टँड आहे. जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत एकदम अक्षरशः. 1.5 वर्षात बस स्टँड तसं काही चेंज नाही झालं पण जसंच्या तसं बस स्टँड आहे. इकडच्या गाड्यांचं मला खास वैशिष्ट्य वाटतं ते केबिन. कोकण साईडला आणि खानदेश साईडला मोठे केबिन असणारे बसेस आहेत म्हणजे अशोक लेलँड कंपनीचे. अमळनेर नंतर आता चोपडाला जाणार आहे. घाला कपडा चला चोपडा असं काहीतरी त्याची मन आहे. इथून चोपडाचं जे अंतर आहे लोकल रूट एवढा त्याचा अंतर आहे 38 किलोमीटर. या गाडीला जेवणासाठी वगैरे थांबा नाही. या रोडवर फक्त एकच थांबा दिला तो म्हणजे शहापूरच्या पुढे. ड्रायव्हर दादा थकलेले आहेत गाडी चालवून. धन्यवाद. मला आता ब्लॉगिंग करून करून खूप खटाळा आलाय त्यामुळे थोडंसं फ्रेश होण्यासाठी अमळनेरचा चहा. मस्त. सगळ्यात जास्त जी गर्दी खाली झाली ती अमळनेरला.
4:30 आपली बस पोहोचलेली आहे चोपडा बस स्टँडला. चोपडा बस स्टँडच्या आवारात चोपडा डेपो आणि चोपडा डेपोला चिटकूनच चोपड्याचं बस स्थानक. चोपडा बस स्टँडच्या परिसरातला एरिया पाहतो मी, एकदम नवीन असं बस स्टँड दिसतंय. चोपडा बस स्टँडला गेल्या वर्षी आलो होतो स्पेशल याचा व्हिडिओ काढायसाठी. काहीतरी इनॉग्रेशन वगैरे होतं इथं, पण त्यावेळेस जमलं ना, फक्त येऊन बघून गेलो होतो. सावलीचा आसरा घेते तर प्रवासी आराम करतायत, गाड्यांची वाट बघतायत. पलीकडे पण प्रवासी उभे. अमळनेर नंतर जो रोड लागला ना तो सिंगल रोड होता आणि थोडंसं रोडचं काम चालू आहे, कच्चा रोड आहे मध्ये. आतापर्यंत जेवढे पण आपले रोड कंप्लीट झालेले आहेत पाहू शकता. कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळे, अमळनेर, चोपडा. चोपडा नंतर गाडी जाणार यावल, यावल वरून रावेर. चोपडा ते यावलचं अंतर बघायचं झालं तर 45 किलोमीटर अंतर दाखवतंय. आणि चोपडा बस स्टँडचा आतील परिसर पहा, मोठा असं बस स्टँड आहे चोपडा बस स्टँड. आणि ग्राफिक्स तर भाई एकदम चित्रकला ग्राफिक्स एक नंबर दिलेलं आहे इथे. चोपडा आगार जानता राजा, मस्त असा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक फोटो लावलेला आहे. आणि या ठिकाणी चौकशी कक्ष. चोपडा बस स्टँडचं वेळापत्रक पहा, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या व्हिडिओ पॉज करून बघू शकताय. बरेच दिवसातून इकडे आलो तर दाखवायचं म्हणून दाखवतो गर्दीचे. आपण आडावत मध्ये पोहोचलेलो 5:08. एकदम असं मोठं बस स्टँड आहे, एकदम छोटं बस स्टँड आहे आडावत बस स्टँड. 3 फलाट आहेत. तिथून यावलचं जे अंतर आहे जवळपास 30 किलोमीटर अंतर आहे. आणि बऱ्याच गाड्या आलेली आहे तिथे. जळगाव चोपडा, विदगाव, अडगाव, चोपडा या मार्गे आपण रूट बनवलेला आहे. जळगाव चोपडा जुने ब्लॉग आहेत आपले. गेले 1.5 वर्षापूर्वी तशीच कंडिशन आहे. घर, रोड सेम, काहीच फरक नाही. फक्त एकच चीज बदलली ते म्हणजे आपला व्हिडिओ क्वालिटी. गेल्या वेळेस गोप्रोची क्वालिटी होती. जे कुणी असतील खानदेश मधून अमळनेर, चोपडा, यावल त्यांनी कमेंट करा मस्तपैकी असा जय खानदेश. धानोऱ्याचा ढाळा बघूया. इकडचा ढाळा गावाकडे गेल्यावर खाल्लं होतं मी कळपाड्याला, पण इथं खातो बघूया. एवढं काही चवीमध्ये काही फरक नाही, पण मस्त वाटतं इकडे. पण आपल्या इकडे याला ढाळा म्हणतात. एकदम कवळे आहेत. इकडे काय म्हणतात त्याला? चना, वल्लाहार बरा. आणि दुसरं सुविधा चना आहे आपल्या हिंदीमध्ये. चना वल्ला हरभरा म्हणते तिकडे. इकडे केळीचे उत्पादन जास्त असल्यामुळे या भागात चिप्स तयार होतात जास्त प्रमाणात. आपण पोहोचलो जळगाव जिल्ह्यातील यावल बस स्टँडवर.
बरोबर या ठिकाणी 5:57 झालेत, म्हणजे जवळजवळ 6 वाजत आले. यावल बस स्टँडचं जे ग्राउंड आहे त्याचं कॉन्क्रीटचं काम चालू आहे, पाहू शकता या ठिकाणी. टोटल 3 फलाट असलेले हे यावल बस स्टँड आणि त्याच्या शेजारी हे काम चालू आहे. आपल्यासमोर अजून एक BSC बस आहे, ऑयस्टर मॉडेल, कल्याण चोपडा यावल. ही पण गाडी 6च्या दरम्यान इथे पोहोचलेली आहे यावल बस स्टँडला. या गाडीचा पण मार्ग सेम आहे आणि आपल्या पण गाडीचा मार्ग सेम आहे. फरक एवढाच आहे, फक्त आपल्या गाडीचा जो डिस्टन्स आहे तो थोडा अजून लॉंग डिस्टन्स आहे रावेर पर्यंत. आता रावेरचा जो डिस्टन्स आहे इथून यावल ते रावेर जवळपास 40 किलोमीटरचा अंतर आहे. हा यावल डेपोचा परिसर आहे, एकदम ओल्ड टाईप असा डेपो आहे यावल डेपो. आणि त्याच्या शेजारी आहे यावलचा बस स्टँड, रिबिल्ड बस यावल वापी. त्याच्यानंतर ही बस आली आहे वाडा. चला भेटू, मस्त वाटलं भेटून. चालेल. काय नाव आहे आपलं? रोशन. अच्छा, यावल डेपो. ठीक आहे, कधी आलं तर नक्की रोड करू तुमच्या बरोबर. मला वाटलं बीड साईडला मराठवाड्याकडे जास्त डुप्लिकेट कार्ड वगैरे, इकडे पण 2-3 पॅसेंजर आहेत डुप्लिकेट कार्ड वाले. त्याच्यावर महामंडळाने ऍक्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळेच मला वाटतं महामंडळ छोट्यामध्ये चाललेले हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे जळगाव जिल्ह्यातल्या रावेर बस स्टँडवर. पाहू शकता या ठिकाणी रावेर बस स्टँडचं कामकाज चालू आहे. बहुतेक ते कंप्लीट पण झालं असावं. रावेर बस स्टँडचा हा डेपो आहे आणि ते रावेर बस स्टँडचं बांधकामाचं कामकाज. आपल्या बसचा रोड कंप्लीट झालेला आहे, तर आता गाडी डेपोमध्ये चालली आपली. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून सांगा. विषय असा आहे की ठाणे रावेर आपल्याला करायचा होता कंप्लीट प्रवास. रात्री 9:30-10च्या दरम्यान ती गाडी इथे पोहोचते आणि रिटर्न जायला इथून बस नाही. रात्रभर इथेच बसावं लागेल किंवा हॉटेलमध्ये मुक्काम करावं लागेल. हे 2 पर्याय होते आपल्याकडे. त्यामुळे म्हणलं एक आपल्याला रिटर्न परतीचा प्रवास पण होईल, दुसरं म्हणजे इथून आपल्याला बस पण पकडा येईल. रावेरवरून भुसावळला शेवटची बस आहे ती म्हणजे 8 वाजता. त्याच्यानंतर गाड्या नसतात इथून तिकडे जायला, तरी शेवटची बस असते. आता इथूनच आपण अजून सरळ गेलो असतो तर आपल्याला बऱ्हाणपूर लागला असतं मध्य प्रदेश. बऱ्हाणपूर इथून 22 किलोमीटरचं अंतर आहे. अमळनेर नंतर चोपडा यावल रावेर या मार्गाने आपण आलोय सरळ. त्याच्या पॅरलर साईडला मध्य प्रदेशची बॉर्डर होती. आणि तुम्हाला ठाणे रावेरचं पण तिकडे भाडं सांगितलं, ठाणे रावेरची पण माहिती दिलेली आहे. विषय असा आहे एका ब्लॉग मध्ये तुम्हाला 2 गाड्यांची माहिती दिली आणि तुम्हाला त्यातल्या दिवसाचा प्रवास दाखवला आहे. जर आपण ठाणे रावेर गाडी पकडली असती तर मला वाटतं चोपडा नंतर सगळा तुम्हाला नाईटचा ब्लॉक पाहावा लागला असता, मग काय दिसलं पण नसतं आपल्याला. तर गाडीला काय अजून अर्धा तास टाइम आहे का, तर 8:30ची गाडी आपल्याला. त्याआधी आपण एक घेतलेलं आहे दाल बाटी, 100 रुपये पर प्लेट. कधी खाल्ली ना मी, पण ट्राय करतो इकडची स्पेशल खांद्याची दाल बाटी. का तर या रोडवर गाडी कुठे थांबली नाही, त्यामुळे म्हणलं जाम भूक लागली. हे कसं खायचं मला माहित नाही अजून, ते म्हणलं कुछ करून खावा, बारीक करून खावं लागतं वाटतं. त्याच्यावर हे टाकायचं, असं काहीतरी टाकायचं याच्यावर. फर्स्ट टाइम खातोय.
दाल बाटी मस्त आहे, वांग्याचं भरीत आहे. मस्त. तर 8च्या दरम्यान एक बस लागलेली आहे इथे, बऱ्हाणपूरवरून आली, जळगाव चालली. अरे वा वा वा. तर आता शेवटची गाडी आता हलते, जळगावसाठी रवाना होते. तर आपण जळगावलाच जाऊया. आपल्या प्रवासाचा जर्नी टाइम झालेला आहे 12 ते 12.5 तासांचा कंप्लीट प्रवास झालेला आहे. तरी 4 जिल्ह्यांमधून बस जाते, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गाडीचा रूट चालतो, कल्याण रावेर किंवा ठाणे रावेर. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Could try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. People like sheep move feet, hurt it easy. You don't wanna be fast asleep when they scheme.